खालापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार. कुंभिवलीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश. आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे बदलली. खालापूर खोपोली आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच कर्जत खालापूर मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. काल जानेवारी 11 रोजी खालापूर तालुक्यातील कुंभिवली ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे कुंभिवली परिसरात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असून शिवसेनेची ताकद द्विगुणित झाली आहे. बदलत्या राजकीय वाऱ्याचा कौल. खोपोली नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले अभूतपूर्व यश आणि नगराध्यक्षपदी कुलदीप शेंडे यांची झालेली निवड यामुळे सध्या मतदारसंघात शिवसेनेची लाट पाहायला मिळत आहे. याच वाऱ्याची दिशा ओळखून ज्ञानेश्वर गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादी समोर आव्हानांचा डोंगर. डिसेंबर 26 रोजी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी मंगेश काळुके यांच्या पतीची झालेली निर्घृण हत्या आणि त्यातील संशयितांचे राष्ट्रवादीशी असलेले संबंध यामुळे जनतेत संतापाची लाट आहे. या घटनेचा फटका बसू लागल्याने राष्ट्रवादीत मोठी आउटगोईंग सुरू झाली असून गायकवाड यांचा प्रवेश हा त्याच साखळीचा एक भाग मानला जात आहे. विकासाच्या मुद्द्यावर विश्वास. यावेळी बोलताना ज्ञानेश्वर गायकवाड म्हणाले की आमदार महेंद्र थोरवे यांनी गेल्या 5 वर्षांत मतदारसंघात केलेल्या विकास कामांवर माझा विश्वास आहे. माझ्या ग्रामपंचायत क्षेत्रात विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी आमदार थोरवे यांच्या खंबीर साथीची गरज आहे, म्हणूनच हा निर्णय घेतला आहे. दिग्गजांची उपस्थिती. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार महेंद्र थोरवे ज्यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला. संतोष भोईर शिवसेना जिल्हा प्रमुख. कुलदीपक शेंडे नवनिर्वाचित नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद. अनिल पुंडलिक सानप व अविनाश किरवे नवनिर्वाचित नगरसेवक. मान्यवर खोपोली नगर परिषदेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेविका आणि कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी. जनसमुदायाचा प्रतिसाद. कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी या सोहळ्याला प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळे ज्ञानेश्वर गायकवाड यांचे स्थानिक जनमत किती प्रबळ आहे याची प्रचिती आली. खालापूर तालुका हा अतिशय वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक आणि गेली कित्येक वर्ष शिवसेनेमध्ये काम करणारा प्रत्येक घराचा शिवसैनिक म्हणून खालापूर तालुक्याच्या शिवसैनिकांकडे पाहिलं जातं. या ठिकाणी भाई शिंदेंनी मगाशी त्या ठिकाणी आपल्या भाषणातून सांगितलं का शिवसेना खालापूर तालुक्यातली ज्या वेळेस आपण निवडणुकीला सामोरे जात असतो त्या वेळेस विजय खेचून आणण्यासाठी शिवसैनिक हा रात्रीचा दिवस या ठिकाणी करत असतो. मला आजही आत्मविश्वास आहे की आगामी होऊ घातलेल्या दोन्ही जिल्हा परिषद, आटकरगाव जिल्हा परिषद असेल या सावरोली जिल्हा परिषद वार्ड असेल, या दोन्ही जिल्हा परिषद वार्डवर शिवसेनेचाच भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाहीये. मला माझ्यावर विश्वास ठेवून जे कुंभिवली ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य तसेच माझ्यावर प्रेम करणारे माझे सगळे ज्येष्ठ वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या सर्व माय भगिनी, आपल्या तांबाटी ग्रामपंचायतमधून सन्माननीय प्रसादजी राणे, मयूर मुंडे, दीपक मुंडे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून इथे प्रवेश केला आहे, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. तसेच या ठिकाणी बरीचशी नावं घ्यायची राहिली. पौचे आपले सिद्धेश महापते असतील, नडोद्याचे रेवाळे असतील,
या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून ह्या इथे प्रवेश केला, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या कृपया कोणी जायचं नाही या ठिकाणी. आमचे आमदार साहेबांचं गावातील भाषण बाकी आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय भोजन व्यवस्था सुरू करू नये. ज्येष्ठ वारकरी संप्रदायामधील पांडुरंग मामा पोळेकर, सकाराम मामा मोरे, आमचे धावडे काका, या सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवून माझ्यावर या ठिकाणी उपस्थित दाखवले, त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो. मला आपल्या शिवसेनेमध्ये मला प्रवेश दिला त्याबद्दल प्रथमतः आमदार साहेब मी आपलं धन्यवाद आणि आभार मानतो. खरं माझं प्रेम हे आपल्यावर पहिल्यापासून आहे, पण माझा एक परिवार वेगळा होता, विचारधारा वेगळी होती. आणि माझा भाऊ हा गेले 10 वर्षे आपला एक खांद्याला खांदा लावून आपल्या इथं काम करतोय कोकण नगर परिषदेमध्ये. पण मलाही वाटलं का हुंबरटा 2 असू नयेत, एक हुंबरट्यावरच आपण पाय ठेवून असावं त्याकरता. आणि माझे मावस भाऊ विनोदजी साबळे साहेब तेही त्याच मार्गावर असताना मी मागे राहणं हे योग्य वाटलं नाही. मी ती आपली विचारधारा आपला हा परिवारामध्ये सामील झालोय. आपण मला सामावून घ्याल आणि माझ्यावर विश्वास ठेवाल आणि आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही एवढं नक्कीच प्रामाणिक काम मी करेल. आपल्या या शिवसेनेमध्ये मी हा प्रवेश करता झाल्यानंतर माझं कोणतंही त्याबद्दल असा हट्ट राहणार नाही. ज्यावेळी पक्ष अडचणीत असेल त्यावेळी आपण सांगितलं का 2 पावलं मागे यायला पाहिजे. जिल्हा परिषदच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत. यामध्ये जर पक्ष अडचण असेल त्यावेळेला मी नक्कीच 2 पावले मागे येण्याची माझी तयारी आहे. मी कोणताही हट्ट धरणारा म्हणजे करणारा माणूस नाही. मी एक परिपक्व म्हणून राजकारणी नक्कीच आहे. कारण मी कोकण नगर परिषदेमध्ये राजूला माहिती आहे आणि कोकण नगर परिषदेमध्ये अवसरमान साहेबांना माहिती आहे का माझं काम कसं आहे ते. मी त्याची पोचपावती गेले 35 वर्ष या राजकारणामध्ये. 30 वर्ष माझे वडील, मी, माझा मुलगा, आता राजूची मिसेस पत्नी, त्यानंतर माझे काका हे छत्रपती भातगिरीमध्ये संचालक म्हणून हा आमचा वारसा लाभलेला आहे. आम्हाला विकास काम आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, कामगार क्षेत्र असो, शेतकरी असोत, वेठबिगार असोत, या सगळ्यांना न्याय देण्याचं थोड्याफार प्रमाणात आम्ही ह्या कुटुंबानं काम केलेलं आहे. त्यामुळे मला ही निवडणूक ज्यावेळेस आपली समोर येईल त्या निवडणुकीमध्ये जर का मला तिकीट मिळालं तर नाही मिळालं तरी मी आपल्या ह्या पक्षाचं काम नक्कीच स्वतःचं कोणतंही स्वार्थ न ठेवता काम करेल एवढी आपल्याला मी ही ग्वाही देतो. आणि माझ्यावर आलेले सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतो का आपण माझ्यावर एवढे गेले 35 वर्ष विश्वास ठेवलात. याही पुढे विश्वास ठेवाल आणि मला सहकार्य कराल आणि पक्षाला, शिवसेना पक्षाला ताकद द्याल ही ग्वाही दाखवतो. आणि या ठिकाणी मला शिवसेने पक्षाच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर आमदार साहेबांचा विकास कामाचा जो काय धडाका मी जो पाहिला, मी माझ्या सहकार्यांना सांगितलं का आता 1 वर्ष आमदार झाले आता आहेत, पुढचे 4 वर्ष आपल्याला काढायचे. त्यामुळं आपण आता कुठल्या दिशेला जायला पाहिजे, आपली दशा करून घ्यायची का दिशा करून घ्यायची विकास कामाची, हे महत्त्वाचं आहे. आणि आमदार साहेब विकासाचे परिपक्व एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालं आहे. आणि आपल्याला विकासाची दिशा काढायची असेल, विकासाची गंगा आणायची असेल, कामगार क्षेत्राला न्याय द्यायचा असेल, रोजगार निर्मिती करायची असेल, महिलांना रोजगार एक चांगल्या प्रकारे द्यायचा असेल तो मी केलेलाच आहे आणि माझं कामही चालू आहे. आणि अजूनही ते कामामध्ये मला प्रगती करायची आहे. मी अशा 2-3 कंपन्यांमधून तसं मी हा रोजगार चालू करण्याचा मानस पण सुरू केलेला आहे. आपल्या हे जे वडगाव जिल्हा परिषद आणि सावली जिल्हा परिषदमध्ये जो ग्रामसंघ आहे महिलांचा, त्या ग्रामसंघाचा मी आताच त्यावेळी मता मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये पण सांगितलं का पॅकेजिंग काम करण्याचं काम बाबतीमध्ये मी 2 कंपन्यांबद्दल चर्चाही केली आहे. डी-मार्टमध्ये दमानी साहेबांच्यावर चर्चा केलेली आहे का मला पॅकेजिंगच्या व्यवसायासाठी तुम्ही मला सहकार्य करावं आणि आमच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी मी प्रयत्न माझा आहे आणि तो राहील आणि तो करेल पूर्ण एवढी मला शाश्वती आहे. आणि मला आपण सर्वांनी सामावून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार मानतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ज्ञानेश्वरजी. यानंतर आपलं